ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करड्यात भरून भाळ लावी या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्या नामस्मरणाने देहाचं देहू आणि इंद्राची इंद्रायणी होते, असं सर्वश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घरोघरी ज्ञानाचे दिवे लावण्याचं काम केलं ते ज्ञानेश्वर महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या बायांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या जगण्यातून बाहेर काढलं ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. मला संविधान देण्यासाठी फारसे कष्ट पडलेच नाही, कारण माझ्यासमोर शिवरायांचे स्वराज्य होते, असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार, माझे नाव पौर्णिमा लोहार आहे. माझा विषय जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ या महाराष्ट्रातील पवित्र माती आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे, त्या जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, ज्यावेळी मराठी मातेच्या मुळांवर अनेक परकी सत्ता थळा नाचत होत्या. मराठी लोकांचं नेटच पडलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या म्हाळसरांनी आणि लखुजीरावांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणी बांधली गेली, हत्तीवरून साखर पेढाही वाटण्यात आला. मग आमचे नाव ठेवण्यात आले जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सटाण, बलद, डावपेठ, सल्लामुसगी, ज्ञानेवाडी इत्यादी. हे असं होतं आमचं बालपण. आम्ही तलवारबाजी तर शिकलोच होतो. त्याचबरोबर आम्ही फौज तर केली होती. जेव्हा आम्ही पहाटे पटायला जायचो तेव्हा काही गावातल्या बायका आमचं कौतुक करायच्या, तर काही नाकही मोडायच्या, तर काही म्हणायच्या कसं होईल या पोरींचं. पण आम्ही पण निश्चय घातला होता, आपल्याबरोबरच दुसऱ्याचं रक्षण करता आलं पाहिजे. आमच्या आईच्या इच्छेनुसार आम्ही अनेक भाषा शिकलो, जसं की मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड. महाभारत रामायणाबरोबरच अनेक ग्रंथही वाचली, ती समजूनही घेतली. म्हणूनच आम्हाला प्रश्न पडला की धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानवकन्या की कर्मकांड. आम्ही तलवार चालवते ती कोणासाठी. आम्ही परक्यात चाकरी का करावी. युद्धात मरणार आपण, झुजणार आपण आणि मारणारी आपण आणि जिंकून याचं बादशाह. हे सगळे विचार आमच्या मनात वाद निर्माण करत होते. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारलं, हा समाज असा का आहे. वडिलांनी उत्तर दिलं, ह्या समाजाची तरण झाली आहे, तो विखुरला गेला आहे. आम्हाला पुन्हा प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारलं, एकजूटसाठी आम्ही काय करावं. वडिलांनी उत्तर दिलं, अगं जिथे रयतेचा छळ होतो तिथे मुद्दा शरीराला जाग करावं लागतं. आम्ही एक शब्द आमच्या मनात साठवून ठेवला. आमचा विश्वास शहाजीराजांना ठाऊकच होता. शहाजीराजे आणि आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागलं. आम्ही शोभासारख्या पुत्राला जन्म देऊन धन्य झालो. शोभा म्हणजे मातृभक्त. आम्ही शोभांना लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत केलं होतं आणि शोभांना लहानपणापासून एक शिकवण दिली होती की कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, स्त्रियांचा सन्मान करायचा, माणसांना माणसासारखीच वागणूक द्यायची. माझ्या आळणबाणकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. अहो, पण मी आज काय बघते. माझ्या शोभाचा राजा शेतकरी हा सर्वश्रेष्ठ असायचा आणि आज त्याची काय दशा होत आहे. आजूबाजूला सदान, बळबट, डावपेठ, सल्लामुसगी, ज्ञानेवाडी इत्यादी. मग मला राजमाता राष्ट्रमाता म्हणताना माझे विचार अंमलात का आणले नाहीत. कुठे गेली जाऊ. मग तुम्ही तुमच्या युगाला विज्ञान युग म्हणताना विज्ञान युगात सर्व काही पैशाने विकत घेऊ शकतो, पण संस्कार नाही, कारण ते मनाने घडवावे लागतात. चला तर आता माझी जायची वेळ झाली आहे. पण माझी एवढीच आशा आहे की पुन्हा कधी मला माझ्या शोभाचं राज्य बघायला मिळेल. जय भवानी, जय शिवाजी. हरा 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 हरा. जय जाऊ, जय शिवराय.